नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं हवाई सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे हवाईमध्ये आमचा एक नवीन दिवस आणि आजच्या करता पण आम्ही एक फुल डे टूर बुक केला आहे। तर सकाळी सकाळी मस्त आम्ही रेडी होऊन ब्रेकफास्ट करून निघालो आपल्या टूर वरती। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोणामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय गोष्ट म्हणजे कोणाची कॉफी। कोणामध्ये बरेच कॉफी फार्म्स आहेत आणि हे कॉफी फार्म्स इथे टुरिस्ट अट्रॅक्शन्स पण आहेत। तर आमचं पहिलं स्टॉप होतं बेव्ह्यू कॉफी फार्म। या कॉफी फार्मवर सगळ्यात पहिले आम्ही व्हिजिट केलं त्यांचं हे छोटंसं गिफ्ट स्टोर आणि शॉप। या गिफ्ट स्टोरमध्ये बरेच कलरफुल वस्तू ठेवल्या होत्या। त्याचबरोबर हँडमेड सोप्स, हँडमेड एसेन्शियल ऑइल्स हे पण होते। या शॉपमध्ये त्यांनी आम्हाला कॉफीचे सॅम्पल्स ट्राय करायला दिले होते। त्याचबरोबर त्यांचे कॉफीचे पॅकेट्सही ठेवले होते जे या फार्मवरती प्रोड्यूस होते। गिफ्ट स्टोर बघून आम्ही त्यांचं कॉफी फार्म बघायला गेलो। या कॉफी फार्मवर कॉफी चेरी पासून कॉफी बीन्स पर्यंतची पूर्ण प्रोसेस सांगितली गेली। कॉफी फार्म बघून आम्ही निघालो आमचे नेक्स्ट टुरिस्ट स्पॉट करता। कॉफी फार्म नंतर आमचा नेक्स्ट स्पॉट होता हा ब्लॅक सँड बीच। येस, हा तोच ब्लॅक सँड बीच आहे जो आम्ही हवाईच्या फर्स्ट डे टूरला बघितला होता। पण आठवतंय त्या दिवशी आम्ही लकी नव्हतो कारण आम्हाला इथले फेमस हवाईयन ग्रीन सी टर्टल्स दिसले नव्हते। मग इथे पोहोचल्यावर आम्ही बघितलं की एका जागेवर बरेच लोक खूप फोटो काढत होते। आम्हाला वाटलं काय असं तिथे। जवळ जाऊन बघितलं तर गेस व्हॉट, इथे आमच्यासाठी एक क्यूटचं सरप्राईज वेट करत होतं आणि फायनली आम्हाला दिसले हे हवाईयन ग्रीन सी टर्टल्स। आणि तेही एक नाही दोन टर्टल्स मस्त पाण्याच्या बाहेर सनबेदिंग करताना दिसले। बीचवर जिथे हे टर्टल्स बसले होते तिथे मोठी दगडांची बाउंड्री बनवली होती आणि बाउंड्रीच्या बाहेर बोर्ड लावला होता की ही बाउंड्री क्रॉस करून जाण्यास सक्त मनाई आहे। आम्ही बाउंड्रीच्या बाहेरूनच टर्टल्सचे फोटोज काढले आणि या बीचवर थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि मग निघालो आपल्या नेक्स्ट स्पॉट वरती। ब्लॅक सँड बीच नंतर आम्ही गेलो हवाई व्हॉल्केनोस नॅशनल पार्क बघायला। खरं सांगते, जेव्हा आमच्या टूर गाईडनी सांगितलं की आज कोणकोणते टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघणार आहोत तर ऐकून मलाही वाटलं की आजचा दिवस इतका इंटरेस्टिंग नसणार कारण हे सगळे स्पॉट्स तर ऑलरेडी बघून झाले आहे। मग आज काय मज्जा येणार। पण ब्लॅक सँड बीचवर जे ग्रीन सी टर्टल्सनी सरप्राईज दिलं त्यानंतर मलाही वाटलं की पुढे दिवस इंटरेस्टिंग असणारच। हवाई व्हॉल्केनोस नॅशनल पार्क खूप मोठं आहे। मोठं म्हणजे काही 3 लाख एकर मोठं हे नॅशनल पार्क आहे आणि पहिल्या दिवशीच्या टूरमध्ये आम्ही या नॅशनल पार्कचे वेगळे ठिकाण कव्हर केले होते। अजून जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आज आम्ही वेगळे पॉइंट्स कव्हर केले। आजच्या टूरमध्ये हायकिंग नव्हती, आज फक्त सीनिक ड्राईव्ह आणि व्ह्यू पॉइंट्स बघायची टूर होती। आणि हे होतं आमचं फर्स्ट व्ह्यू पॉइंट, किलाउएआ ओव्हरलुक पॉइंट। व्हॉल्केनिक इरप्शन्समुळे हे मोठा खड्डा बनला होता।
जायच्या आधी आमच्या गाईडनी इथे हे लावा रॉक फॉर्मेशन विषयी आम्हाला एक्सप्लेन केलं आणि इथे हे लावा रॉक्सचं एक आर्च सारखं तयार झालं होतं. याच्या आत उभं राहून आम्ही फोटोज काढले. आणि हे होतं आमचं नेक्स्ट व्ह्यू पॉइंट, पाऊवाही क्रेटर. पाऊवाहीचा अर्थ डिस्ट्रॉयड बाय फायर असा असतो. या नॅशनल पार्कमध्ये बरेच क्रेटर्स आहेत, म्हणजे व्हॉल्कॅनिक इरप्शन्सनी बनलेले हे खड्डे. हवाई व्हॉल्केनोज नॅशनल पार्कची एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती अशी की या नॅशनल पार्कमध्ये प्रत्येक पॉइंट नंतर लँडस्केपमध्ये खूप बदल होताना दिसतं. कुठे एकदम खडबडीत लावा फील्ड, कुठे एकदम रेन फॉरेस्ट, तर कुठे एकदमच पॅसिफिक महासागरचं व्ह्यू. खूपच इंटरेस्टिंग आहे. आमचा गाईडही खूप छान होता. त्यांनी मध्ये थांबून जिथून नजारे खूप सुंदर दिसत होते तिथे थांबून आम्हाला ते पॉइंट्सही दाखवले. या पहाडांवर हे लावाचं फॉर्मेशन आहे. आणि हे होतं या नॅशनल पार्क ट्रिपचं लास्ट व्ह्यू पॉइंट, होलिये सी आर्च. या व्ह्यू पॉइंटवर पोचायला थोडंसं चालायचं होतं, ज्याचा रस्ता थोडा खडबडीत आणि रॉकी होता. इथे आल्यावर या पॅसिफिक ओशनचा इतका सुंदर व्ह्यू बघून खूपच शांत आणि रिलॅक्सिंग वाटत होतं. या टूरच्या एंडला आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करून स्टारगेझिंगसाठी गेलो. स्टारगेझिंग करता आमच्या गाईडनी त्याचा स्वतःचा टेलिस्कोप आणला होता, ज्याने आम्ही हे चंद्र बघू शकलो. कसा वाटला मग हा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.